मित्रांनो, कोणी येतो, कोणी टपली मारत जातोय, कोणीही निंदा नाराजगी करतोय, कोणीही अगदी तोंड सोडून बोलतोय. कशाबद्दल? तर सनातनबद्दल. कारण आता ह्याच्यावरती कायदा करणं आवश्यक आहे. अशा घडलेल्या गुन्ह्याला सामान्य गुन्हा म्हणून सोडून देता कामा नये, माफीनामा मागून सोडून देता कामा नये. यांच्यावरती अगदी कारवाई करणं आवश्यक आहे, ठोस कारवाई करणं आवश्यक आहे. यांना भुर्दंड सोसावा लागावा ही कळकळीची विनंती आहे. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो. हे वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी. शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, कोणी येतो, कोणी टपली मारत जातोय, कोणीही निंदा नाराजगी करतोय, कोणीही अगदी तोंड सोडून बोलतोय. कशाबद्दल? तर सनातनबद्दल, हिंदू धर्माबद्दल, हिंदूच्या चालीरीतींबद्दल, सणांबद्दल, देवी देवतांबद्दल कोणी येऊन बोलतो, उपटसोंग येतो आणि बोलून जातो, त्याच्या टीका टिप्पणी करतो. त्याला कारण काय माहिती आहे का मित्रांनो? तुम्ही आम्हीच आहोत. पण आम्ही सहन करत आलो. सहन करतो यापेक्षा जास्त काय, नजरअंदाज करतो, दुर्लक्ष करतो. लक्षात आलं का? मी काय करतो? दुर्लक्ष करतो. आणि परत महत्त्वाची गोष्ट की आम्हीसुद्धा त्या चालीरीती आहेत त्या आम्ही आता त्याच्याकडे सुद्धा नजरअंदाज करायला लागलो आहे. कशाला करायचे? हे सगळं काय आहे? भाकडकथा आहे, अंधश्रद्धा आहे, वगैरे वगैरे. मित्रांनो, आताच गावा या कंपनीने आपलं विभत्स रूप दाखवलं. तर कशा स्वरूपात दाखवलं? तर एका जाहिरातीच्या मार्फत. त्यांना जाहिरात कशाची करायची होती? तर दागिन्याची. त्यांनी विषय कुठला निवडला? त्याच्या मार्गे कशाचा आधार घेतला? तर एका सणाचा. आणि तो सण कुठला? तर रक्षाबंधन. आहे की नाही गंमत? रक्षाबंधन हिंदूंचं पारंपरिक सण रक्षाबंधन. आता रक्षाबंधनमध्ये एक बहीण आपल्या भावाचं औक्षण करते, त्याला राखी बांधते. त्याला राखी का बांधते? तर त्या राखीच्या बंधनातून ती सांगू इच्छिते की तू माझं रक्षण कर, तू माझ्यासाठी उभा राहा, रक्षणासाठी उभा राहा, एक भाऊ म्हणून. आणि ती त्याचं औक्षण करते. फक्त राखी बांधून त्याच्याकडून गिफ्ट घेते का? नाही, औक्षणसुद्धा करते की आपल्या भावालासुद्धा चांगलं आयुर्मान मिळावं, दीर्घायुष्य व्हावा तो, अशी ती प्रार्थना करते. त्याला औक्षण म्हणतात मित्रांनो. पण हे काय विभत्स रूप दाखवलं ना आता. ती ज्या प्रकारे पेहराव करून आली, म्हणजे अर्धनग्न नाही तर पूर्ण नग्न झालेली. आता ती मॉडेल आहे, ती अभिनेत्री आहे. आता तिनेसुद्धा हा विचार केला पाहिजे, कारण ती कोण आहे? हिंदू आहे. लक्षात आलं का? हिंदू मॉडेल अभिनेत्री काय करते? आपलं विभत्स रूप दाखवते. पैशासाठी, काही रोकड्यांसाठी ते आपला इमान विकते आहे, आपली इज्जत विकते आहे. अरे, तुम्हाला आणखीन काय करायचं आहे? अर्धनग्न काय पूर्ण नग्न व्हा. भरपूर मार्ग आहेत, भरपूर ठिकाणं आहेत. पण तुम्ही जो काय उद्योग मांडला आहे ना, कसला? तर हिंदू धर्माला टार्गेट करणं. आता या गावा या कंपनीने हिंदू धर्माला टार्गेट का केलं आहे? कारण त्यांना आपला तो दागिना विकायचा आहे. आता तो दागिना विकत घेणारा मध्यमवर्गीय नसेल, गरीबसुद्धा नसेल, जो ह्या रूढी परंपरा पाळतो, हे सणवार साजरे करतो, तो नसणार. कारण उच्चभूज लोक आहेत ना, त्या सणवार वगैरे काही पाळत नाहीत. आणि केलं तरी एक देखावा, म्हणजे औक्षण वगैरे नसते, प्रार्थना वगैरे नसते, फक्त गिफ्ट घेणं हा उद्देश. लक्षात आलं का? तर त्यांच्यासाठी ठीक आहे. पण जे मध्यमवर्गीय आहेत, जे गरीब आहेत, जे त्या सणांचा सण म्हणून तो साजरा करतात, त्या सणांचं औचित्य ते सांभाळतात, त्या रूढी परंपरा सांभाळतात, त्याच्यामागे जे विज्ञान आहे, शास्त्र आहे, याचा ते विचार करतात आणि त्यानुसार तो सण साजरा करतात. मला दुःख काय वाटते माहिती आहे का? आम्ही जे स्वतःला हिंदू म्हणवतो किंवा आपण जे स्वतःला सनातनी समजतो, आधी आपण सनातनी आहोत का? कारण सनातन हीच गोष्ट मुळात आपल्याला माहिती नाही आहे. सनातन कशाशी खाल्लं जातं हे माहिती नाही. सनातनी आपण म्हटलं म्हणजे झालं. मित्रांनो, सनातनी वास्तव हे माझं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मी ते वास्तव मांडलेलं आहे. त्या यूट्यूब चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेली आहे.
सणवारांबद्दल, देवादिकांबद्दल, बऱ्याचशा गोष्टींबद्दल मी त्याच्यात उल्लेख केलेले आहे. तुम्ही जाऊन बघा वास्तविक सनातन काय आहे. सनातन म्हणजे काय आहे? विज्ञान आणि शास्त्र, म्हणजे या ब्रह्मांडाचं नियम कायदे पाळणं, ते पण विज्ञानानुसार आणि शास्त्रानुसार, तो म्हणजे सनातनी. आता आपण सनातनी नाही आहोत, कारण आम्ही ब्रह्मांडाचे ते नियम पाळत नाही, आम्ही त्या सृष्टीचे नियम पाळत नाही. आता सृष्टीचे आणि त्या ब्रह्मांडाचे नियम कोण पाळतो? तर वनचरगा, वनचरी, वृक्षवल्ली, वनचरी, वृक्ष, ते पशुपक्षी जे वनात राहतात, जंगलात राहतात, ते ह्या सृष्टीचा ब्रह्मांडाचे नियम पाळतात. अगदी पाळीव प्राणीसुद्धा काही प्रमाणात ते भरकटले आहेत, कारण ते माणसांमध्ये राहिले आहेत ना. आता हा माणूस राहिला नाही, तो असुर झाला आहे, तो दैत्य दानव राक्षस झाला आहे, म्हणून हे प्रकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता असुर दानव दैत्य कोण आहे याचाही मी उल्लेख त्याच्यात केला आहे, त्या माझ्या सनातनी वास्तव याच्यावर. देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा काय आहे, कोण आहे याचाही उल्लेख केलेला आहे. माणूस, मानव, मनुष्य याचाही उल्लेख केलेला आहे. जाऊन ते तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल सनातन म्हणजे काय आहे. ज्या क्षणी तुम्हाला कळेल सनातन म्हणजे काय आहे, त्या क्षणापासून तुम्ही हे संस्कार आणि संस्कृती पाळा. जी सनातन संस्कृती आहे, जी सनातन संस्कार आहेत, ते लक्षात आलं का? त्या रूढी परंपरा नाही आहेत नुसत्या. आता त्याच्यात काहीतरी बदल होऊन नाविन्यता आली असेल, पण वास्तविक जे आहेत गोष्टी त्याच्यामागे विज्ञान आणि शास्त्र आहे. पहिला आधी आपण समजून घेऊया, नंतर आपण दुनियाला ज्ञान द्यायला जाऊया. आणि हे रूढी परंपरा का पाळायच्या, त्याच्यामागे उद्देश काय? सामाजिक उद्देश आहे, त्याच्यामागे विज्ञान आहे, शास्त्र आहे, त्याच्यामागे मानसशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पहा माझे सनातनी वास्तववरती, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मित्रांनो, ज्या क्षणी सनातन म्हणजे काय आहे ते प्रत्येकाला कळेल, त्यावेळी तो आपोआप सनातनकडे वळेल. लक्षात आलं का? त्याला सांगावं लागणार नाही तू सनातनी हो म्हणून, तू हिंदू हो म्हणून. हिंदू हा जो धर्म आहे तो सांगितला जातो, हा राजकीय दृष्टी आहे, तो राजकीय दृष्टी आहे. जसा मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, इतर जे धर्म आहेत तथाकथित धर्म, अगदी हिंदू धर्म धरून हे जे काय तथाकथित धर्म आहेत ते राजकीय दृष्टी आहेत. पण वास्तविक धर्म एक आहे, तो म्हणजे सनातन. आणि प्रत्येक जीव, अगदी बॅक्टेरियापासून त्या विषाणूपासून प्रत्येक जीव हा सनातनी आहे. म्हणजे तो कोरोना आला होता बघा, तो सुद्धा सनातनी आहे. तो सुद्धा त्या सृष्टीचे, त्या ब्रह्मांडाचे नियम पाळत होता. तो मनुष्याच्या मार्गामध्ये आला नव्हता, मनुष्य त्याच्या मार्गामध्ये गेला होता. लक्षात आलं का? कुठलाही जंगली श्वापद आपण म्हणतो, जनावर म्हणतो, तो आपल्या घरावरती हल्ला कधी करतो? जेवढे आपण घर त्याच्या घरामध्ये बांधतो, म्हणजे त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये आपण जाऊन घर बांधतो, निवासस्थान करतो, म्हणजे गाव वसवतो. मग तो कुठे जाणार? मग तो तुमच्या गावात हल्ला करणार. म्हणजे घुसखोरी आमची होती त्या जंगलावरती. असो मित्रांनो, तर सनातनी. आता हे जे काय चाललं आहे, गावा या कंपनीने जो काय विभस्त्र आपला चेहरा दाखवला आणि त्या मॉडेलनी, त्या अभिनेत्रीनी जे काय दाखवलं, अंगप्रदर्शन केलं. मित्रांनो, साधी सरळ गोष्ट आहे. हा एक सण आहे, भावाचं औक्षण केलं जाते, भावासाठी प्रार्थना केली जाते. ती बहीण करते त्याच्या आयुष्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते, त्याच्या उन्नतीसाठी, त्याच्या भविष्यासाठी प्रार्थना करते, आणि त्याला ओवाळते. त्याच्या दिवा असतो, त्या तबकडीमध्ये दिवा असतो, त्याचं औक्षण करते. फक्त राखी बांधत नाही आणि गिफ्ट मागत नाही. गिफ्ट किंवा हे दिलं जाते तिला, त्या बहिणीला भेटवस्तू. तो भाऊ ठरवतो काय द्यायचं काय नाही द्यायचं. ठीक आहे, गावाचा सुवर्ण एक अलंकार दिला, पण असं नग्नावस्थेत जाऊन भावाला ओवाळणार का? आपण भावासमोर जाऊन नग्नावस्थेत बसणार का? नग्नावस्थेत आपल्या देह प्रदर्शन करणार का? ही सरळ साधी गोष्ट आहे. कंगना राणावतने त्याच्यावरती टिप्पणी केली, त्याच्यावरती आक्षेप घेतला, तर तिला ट्रोल केलं गेलं. तो राहुल खान काय म्हणतोय की महिलांना अधिकार आहे कुठलेही कपडे घालायचे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना कसं राहायचं, काय करायचं काय नाही, हा अधिकार आहे. ठीक आहे, कारण तू खान आहेस की गांधी आहेस हेच पहिलं तू ठरव, नंतर दुसऱ्या दुनियाला तू ज्ञान द्यायला जा. माझं अगदी त्या राहुल खानला, त्या गांधीला सरळ स्पष्ट म्हणणं आहे, पहिला आधी तू खान आहेस की गांधी आहेस हे स्पष्ट कर, नंतर दुनियाला ज्ञान दे. मित्रांनो,
कुठलं वस्त्र घालायचं, काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, काय हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याचा स्वातंत्र्य आहे ते. पण कुठे घालायचं, कधी घालायचं, कुठल्या प्रसंगाला घालायचं याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे ना. आता तीच महिला, ती जी भावाच्या हातात राखी बांधत होती अर्धनग्न अवस्थेमध्ये, ती तशीच समाजामध्ये वावरेल का, रस्त्यावर फिरेल का, अंगप्रदर्शन करेल का? ती मॉडेलिंग करत असेल, गोष्ट ठीक आहे, चल मॉडेलिंग करतेस तू त्या रॅम्पवर चालतेस, ठीक आहे, तिथे ती आवश्यकता असेल, आवश्यकता भासली असेल. पण इथे सण आहे, त्या सणाला सुद्धा महत्त्व आहे, महात्म्य आहे त्या सणाचं. एक सामाजिक बांधिलकी आहे त्याच्यात, एक कौटुंबिक बांधिलकी आहे त्याच्यात, समाजशास्त्र आहे, कुटुंबशास्त्र आहे त्याच्यामध्ये विज्ञान आहे, मानसशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे ना. आपल्या भावासमोर तू नग्न अवस्थेत जाऊन त्याला राखी बांधणार का? औक्षण न करता त्याच्याकडून गिफ्ट मागणार का? म्हणजे काय, किती व्यभिचार करावा, किती करावा. आणि तो सुद्धा हिंदू धर्माचा. हीच ती अभिनेत्री, हीच ती मॉडेल. ज्यावेळी ईद मुबारक करते त्यावेळी अगदी टेंटच घातला तिने, फक्त चेहरा उघडा ठेवला. म्हणजे तुम्ही सांगा, त्यावेळी तुला कळलं की ईद मुबारक करताना आपण कसला पेहराव करायला पाहिजे, कशा प्रकारे वस्त्र धारण करायला पाहिजे, हे त्यावेळी तुला कळलं. मग हिंदू धर्माच्या त्या क्षणाबद्दल तुला ज्यावेळी ही जाहिरात आली, तुला ज्यावेळी त्याच्यात अभिनय करायचा होता, त्यावेळी तुला हा विचार करावा असा वाटला नाही का? मी तिलाही प्रश्न केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे जे काय चाललं आहे ना, अनेक वेळा दिवाळीवरून, होळीवरून, अगदी प्रत्येक सणावरून ह्या ज्या कंपन्या जाहिरात करतात आणि मग माफी मागतात. आमचं चुकलं, कोणाचं मन दुखवलं असेल, किसका दिल दुखाया होगा तो माफ करो, हमें माफी कर दो, आमचा हा उद्देश नव्हता, आमची उद्दिष्ट नव्हती. मग नक्की काय होतं? तुम्हाला हे जे काय नेरेटिव्ह सेट करायचं आहे ना, हे तुम्ही करून मोकळा झालात. त्याची जाहिरात झाली, तुम्ही आता ती जाहिरात हटवली, त्याच्यावरती आता चर्चा झाली, म्हणजे तुमची जाहिरात चालू आहे. आता मी सुद्धा तुमची जाहिरात करतोय, थोडक्यातच झालं ना. तुमची जाहिरात झाली, ती जाहिरात होतीये प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात. आता सरकारने याच्यावरती ठोस निर्णय घ्यायला हवा, कारवाया करायला हव्या. अशा जर जाहिराती झाल्या तर यांच्यावरती फक्त माफी मारून चालणार नाही, भुर्दंड किंवा शिक्षा हे होणं आवश्यक आहे. आणि ह्याची मागणी मी करतोय, माझ्यापासून मी करतोय. समस्त हिंदू धर्माला मी आव्हान करतोय, हिंदू धर्मियांना आव्हान करतोय, सनातनी धर्मियांना आव्हान करतोय की तुम्ही सरकारकडे एक मागणी करा, यापुढे अशा कोणत्याही कंपन्यांनी जर सणांबद्दल, हिंदू देवतांबद्दल, देवी देवतांबद्दल, हिंदू धर्माबद्दल असं काय विभस्त दाखवलं, असं काय विभस्त प्रचार केला, प्रसार केला, प्रदर्शन केलं, तर ह्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना कडक शिक्षा होणं आवश्यक आहे. त्यांच्यावरती मोठ्या रकमेचा भुर्दंड लावणं आवश्यक आहे. अन्यथा ह्या गोष्टी रोखल्या जाणार नाही. आणि हेच वास्तव आहे, हे सत्य आहे. अन्यथा हे असंच होत राहणार. हिंदू धर्माला टार्गेट केलं जाणार, त्यांच्या सणांना, देवी देवतांना, त्या धर्माला टार्गेट केलं जाणार आणि आम्ही बघत राहणार आणि हे सगळे तोंडसुख घेत राहणार. हे काय आहे? छुपा अजेंडा. हे काय आहे? तर डीप स्टेट. हे काय आहे? पाताळ यंत्री. ह्या ज्या कंपन्या आहेत यांचा उद्देशच तो आहे. तुम्ही इतर धर्मांबद्दल बोला ना, इतर धर्मांना विभत्स दाखवा, बघूया काय होते ते. एवढी हिंमत आहे का तुमची? नाही आहे. पण मी समस्त हिंदू धर्मियांना सांगतोय की ह्याच्यावरती आवाज उठवा. सरकारने आता ह्याच्यावरती कायदा करणं आवश्यक आहे. अशा घडलेल्या गुन्ह्याला सामान्य गुन्हा म्हणून सोडून देता कामा नये, माफीनामा मागून सोडून देता कामा नये. यांच्यावरती अगदी कारवाई करणं आवश्यक आहे, ठोस कारवाई करणं आवश्यक आहे. यांना भुर्दंड सोसावा लागावा, ही कळकळीची विनंती आहे. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो. हे वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. मग शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.